सोमवार हा दिवस आहे आपल्या लाडक्या भोलेनाथाचा. हा दिवस विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे, ज्याला आपण भोलेनाथ म्हणून ओळखतो. भगवान शिवाला समर्पित केलेला हा दिवस. या दिवशी शिवभक्त मंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करतात आणि त्यांना विविध प्रकारचे अर्पण करतात. या दिवशी शिवभक्तांसाठी सोमवार व्रत खूप महत्त्वाचे असते. हे व्रत श्रद्धा आणि भक्तिभावाने केले जाते, ज्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले हे व्रत भगवान शंकरांना प्रसन्न करते. भक्तगण आरती करतात, फुले अर्पण करतात आणि भगवान शिवाच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करतात. आणि ज्यांनी हे व्रत केल्याने त्यांच्यावर शिवकृपा कायम राहते. पुजारी भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांना भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. सोमवार व्रतामुळे मनोकामना पूर्ण होतात. भक्तगण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात आणि भगवान शिवाच्या कृपेची अपेक्षा करतात. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. हे व्रत केल्याने कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण निर्माण होते. सोमवार व्रत हे साधे पण खूप फलदायी आहे. भक्तगण साधे उपवास करतात आणि साध्या विधींचे पालन करतात, ज्यामुळे त्यांना भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. या व्रताचे पालन कोणीही करू शकते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे व्रत करू शकतात आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त करू शकतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे व्रत करू शकतात. हे व्रत सर्वांसाठी आहे, ज्यामुळे प्रत्येकाला भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. चला तर मग सोमवार व्रताला सुरुवात कशी करायची ते पाहूया. सोमवार व्रत हे भगवान शंकरासाठी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या व्रताच्या माध्यमातून भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. सर्वात आधी आपल्या लाडक्या शंकरांना व्रत करण्याचा निश्चय करायचा, म्हणजेच संकल्प करायचा. संकल्प हा व्रताचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन शांत होते. हे व्रताच्या तयारीसाठी आवश्यक आहे. भोलेनाथांना अर्पण करण्यासाठी फुले, फळे, पंचामृत इत्यादी गोष्टी तयार करायच्या. या अर्पणामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात. मग एका जागी आसन ग्रहण करून भगवान शंकरांचे ध्यान करायचे. ध्यान केल्याने मन एकाग्र होते आणि भक्तीची भावना वाढते. हातात पाणी, फुले आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प करायचा. या संकल्पामुळे व्रताची सुरुवात होते. संकल्प करताना आपले नाव, गोत्र सांगून व्रताचे कारण सांगायचे. हे व्रताचे कारण स्पष्ट केल्याने व्रत अधिक प्रभावी होते. आणि शेवटी व्रत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची प्रार्थना करायची. ही प्रार्थना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सोमवार व्रतामध्ये उपवास हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी भक्तगण भगवान शिवाची पूजा करतात आणि उपवास धरतात. उपवास म्हणजे आपल्या शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण. ध्यान आणि योगाच्या माध्यमातून मनाची शुद्धी होते. या दिवशी एक वेळ फलाहार करावा. फटरे आणि हलके अन्न सेवन करणे उपयुक्त असते. दुसऱ्या वेळी सात्विक भोजन करावे. सात्विक भोजन म्हणजे शुद्ध आणि पोषक आहार. कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करावा. शुद्ध आहाराने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहतात. उपवास हा केवळ भुकेचा नसून इंद्रियांचाही असतो. इंद्रियांचे संयम साधणे महत्त्वाचे आहे. क्रोध, लोभ, मोह, मत्सर अशा भावनांवर नियंत्रण ठेवावे. मनाची शांती आणि संतोष साधावा. सत्य बोलणे, चांगले विचार करणे, गरजूंना मदत करणे हे देखील उपवासाचे भाग आहे. उपवासाने केवळ शरीर नव्हे तर आत्माही शुद्ध होते. सोमवार व्रताच्या दिवशी पवित्र स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. स्नानाने शरीर आणि मन शुद्ध होते. सकाळी लवकर उठून पवित्र नदी किंवा तीर्थस्थळी स्नान करावे. हे शक्य नसल्यास घरीच स्नान करावे. स्नान करताना गंगेचे ध्यान करावे. स्नानानंतर स्वच्छ आणि साधे वस्त्र परिधान करावी. श्वेत रंगाची वस्त्रे अधिक शुभ मानली जातात. भगवान शंकरांना प्रिय असलेला भस्म लेप लावू शकता. सोमवार व्रता दिवशी भगवान शंकरांची पूजा विधीपूर्वक करावी. पूजेसाठी शिवलिंग, शिवमूर्ती किंवा शिव कुटुंबाचे चित्र वापरू शकता. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध, साखर, तूप अर्पण करावे. बेलपत्र, फुले, धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. शेवटी शिव आरती करावी. सोमवार व्रत केल्याने अनेक फायदे होतात. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले हे व्रत मनोकामना पूर्ण करते. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. आरोग्य उत्तम राहते. मन शांत आणि प्रसन्न राहते. सोमवार व्रतामुळे पापांचा नाश होतो. पुण्य प्राप्त होते.
जीवनात सुख आणि समाधान मिळते.